अधिक मासामध्ये वेणी माधव वातीचं काय महत्त्व आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या जे आहेत मी तुमच्यासाठी माहिती घेऊन येत राहणार आहे आणि असे छान छान व्हिडिओसुद्धा घेऊन येत राहणार आहे। आता अधिक मास विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर असा हा दुर्मिळ योग आलेला आहे। अधिक मासात काय करायचं काय नाही करायचं, वेणी माधव जी वात आहे त्याचं काय महत्त्व आहे किंवा मग 33 वातींचं महत्त्व काय आहे हे संपूर्ण जे आहे मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, एक छानशी कमेंटसुद्धा करा। काय आहे वेणी माधव वात? 33 वातीच्या या देवी गुंफनाचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? अधिक मासात का लावले जाते वेणी माधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व काय आहे, लाभ काय मिळणार आहेत हे संपूर्ण यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला आणि वातीला खूप महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक मास असो किंवा घरातील विशेष पूजा विधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते। या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात, जी की अधिक मासामध्ये आवर्जून लावली जाते। आपल्या देव्हाऱ्यात दिवा लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे। वातीच्या विविध प्रकारांमध्ये वेणी माधव वातीला सर्वश्रेष्ठ दान दिले जाते। ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे। तुम्हाला हा आध्यात्मिक अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। तर 33 फुलवातीचं अद्वितीय गुंफन। वेणी माधव वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट। इतकी सुंदर पद्धतीने बनवलेली असते वेणी माधव वात, तुम्ही अजून पाहिली नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठे मिळेल किंवा मग आपले लहानपणी आजीसुद्धा बनवायची। एकत्र गुंफून केली जाते। हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा कोटी म्हणजे देवशक्तीचे प्रतिनिधित्व करतो। जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनतात। वेणी माधव म्हणजेच काय? ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे, म्हणून याला वेणी माधव जे आहे वात म्हणले जाते। वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे। ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीच्या एकत्रित शक्तीचे रूप मानली जाते। ज्याप्रमाणे या 3 देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते। प्रयागराज आणि त्रिवेणी संगमाशी नाते। आता याचे प्रयागराज आणि त्रिवेणी संगमाशी काय नाते आहे वेणी माधव वातीचे ते सुद्धा पाहूया। तर वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे। प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा संगम आहे। इथे त्यांचा त्रिवेणी संगम होतो। असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायम वास्तव्य असते। प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजले जाते। हे तुम्हाला माहीत होतं का? नक्की मला कमेंट करून सांगा। ही वात लावणे एक आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजची त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे। म्हणजे आपण ही वेणी माधव आपल्या देव्हाऱ्यात लावून तर डायरेक्ट प्रयागराजच्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवू शकतो। अधिक मासात एकदा तरी ही वात अवश्य लावावी। वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व आणि फायदे। आता आपण इतकं सगळं जाणून घेतलंच आहे, तर मग वेणी माधव लावण्याचे महत्त्व आणि फायदेसुद्धा नक्कीच जाणून घेऊया।
तर महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्ती. या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवाचे वास्तव्य असल्याने ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख, समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते. पापांचा नाश होतो. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते ना, तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावल्याने मिळते, अशी सगळ्या भक्तांची श्रद्धा आहे किंवा बऱ्याच जणांना अनुभवसुद्धा आहे. कार्तिक मासाचे विशेष महत्त्व. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात वात लावल्याने अनंत पटीने पुण्यफळ मिळते. आता ही वेणी माधव वात लावल्याने खूप जास्त पटीने फळ मिळते. त्यानंतर नकारात्मकता दूर होते, सकारात्मकता यायला लागते, लक्ष्मीची प्राप्ती होते, कौटुंबिक शांततासुद्धा मिळते. त्रिमूर्तीच्या आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आजकाल घरातले जे सदस्य असतात त्यामध्ये अजिबात ताळमेळ नाही आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. तुमच्यासुद्धा घरात असे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ही वेणी माधव वात जी आहे नक्की प्रज्वलित करा. कशी प्रज्वलित करावी? ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरंजनात किंवा समेत प्रज्वलित केली जाते. 33 वातीची ही